आता सुट्टी पडली म्हटल्यावर घरात काय थांबून चालणार नव्हतं. तर नमस्कार मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे आपला काल पेपर झालाय आणि एकदा का सुट्टी पडली की वाघ घरात थांबत नसतो. काल पेपर झाल्याबरोबर बॅग भरली आणि आज निघालो गारगोटी देऊन बारक्या भावाचं पराक्रम बघितलं. तेव्हा कळून चुकलं की तुमच्या भावाकडे खरंच नमुन्यांची कमी नाही. गारगोटीतनं काका आणि मी निघालो गावाकडे. गावात आल्याबरोबर बजरंगबलीचं दर्शन घेतलं आणि आलो घरी. घरात पोहोचल्याबरोबर कपडे बदलले आणि आलो आपण गाडी लावतो तिथं, कारण आपण गाडी लावतो ती शेड आम्हाला काढायचं होतं आणि त्या जागी नवीन पार्किंग एरिया करायचा होता. मग सगळ्यात पहिला कडेचं नेट सोडून घेतलं. आता तसं बघायला गेलं तर हे शेड बऱ्यापैकी चांगलंच आहे आणि तरी पण आम्ही हे का काढतोय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपले रोजचे व्लॉग बघत चला. बघता बघता आपलं सगळं शेड काढून झालं. आपल्या बजरंगबलींची वानर सेना जाईल तिकडे आहेच बरं का. आपण डायव्हर्सिटीच्या नावाखाली त्यांची जंगल कापली म्हटल्यावर आता ती तरी येणारच. आता वेळ झाली ते आपण दूध उत्पादक शेतकरी व्हायचे. मग झट्ट दिवशी दूध घालून आलो आणि घरी येऊन बघतो तर आपला मन्याबाई आरामशीर सोफा सेटवर बसून झोप काढत होता. आपल्या सोफा सेटची पहिली खुर्ची मन्याबाईसाठी रिझर्व्ड आहे बरं का. मग तुमच्या घरात पण आहे का असं डॅम्बिस आणि लाडका कार्यकर्ता असेल तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता तुमच्या भावाला फॉलो तेवढं करायला विसरू नका. चला तर मग